या भोकरदन जाफराबादमध्ये कमीत कमी बँकांना 5 संस्थांना 200 कोटीच्या अशाच लालची देऊन फसवलेले. पण तिथे एक संघटित गाववाले एका ठिकाणी आले, तुम्ही एका गावातले म्हणून आले, पण आपण पूर्ण विस्तार परिसरात दिले म्हणून तुम्ही एक ताकद करू शकले. आता पूर्ण तालुका काही एक होत नाही आणि हे लोक मजा मारतात. त्यांना माहिती आपण किती भ्रष्टाचार केला तर कायद्यात पुण्यात तुम्हाला एकच कायदा लागतो घालायला, 10,000ची फसवणूक करा का 10 कोटीची करा, ही सजा एकच आहे. मग त्यांना असं जसं एक खून केला काय 10 खून केला काय त्याला फाशीचं पैसे ती एकच फाशी होईल की 10,000 फाशी होणार आहे. तसा हे निर्भाळलेले असतात. यांना माहिती आहे फसवणूक करा, गुन्हा दाखल करून घ्या, जमानत घ्या आणि दुसरीकडे जाऊन स्थायिक व्हा. हे यांचं म्हणजे ठरून केलेलं असतंय. तो इतका तुमच्या गावात असताना तुम्हाला पैसे द्यायला टाळाटाळ करतो. त्यानं ठरवून घेतलेलं आहे. इतके पैसे देण्यापेक्षा 6 महिने जेलमध्ये राहायचं, परत येऊन बाहेर मजा करायची. तिचे पैसे कुठे गेले नाही. समजलं त्यानं शिल्लक भाव घेतला असेल 4 कोटीतले त्याचं 50 लाखाचं त्याचं नुकसान झालं. पण ते जो पैसा पैसे दिले नाही ना, मग त्यानं 3.5 कोटीचा 4 कोटीचा तुम्हाला लालच दिली, पण 3.5 कोटी गेले कुठे ते ना. सगळे जण त्याच्या प्रॉपर्ट्या